नमस्कार. मी मिनल मोहाडीकर. आज नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आपल्या ताईंनी मला इथे बोलावलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला वाटतं 9 दिवस नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने 9 वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांना त्यांनी बोलवून आपल्या महिलांचा एक सन्मानच त्या करतायत. जाता जाता एकच नवरात्र उत्सवाबद्दल की आपण नेहमी नवरात्र तेव्हा म्हणतो महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती देवे नमः. आपण महाकालीचं करून आजच्या कार्यक्रम आणि असं म्हणावं असं वाटतं की लक्ष्मी म्हणजे काय? पैसा. बरोबर आहे. आपण अन्नपूर्णा कोणाला म्हणतो? जी स्वयंपाकात खूप चांगली हुशार असते तिला अन्नपूर्णा म्हणतो. त्याप्रमाणे गृहलक्ष्मी म्हणतो, जी घर सांभाळते तिला आपण गृहलक्ष्मी म्हणतो. सरस्वती म्हणजे अभ्यासाची देवता. जो अभ्यासात हुशार असतो तेव्हा आपण म्हणतो सरस्वती देवीने त्याच्यावरती खूप म्हणजे तिचा वरदहस्त आहे. त्याचप्रमाणे दुर्गा म्हणजे संकटाशी सामना करणारी देवी. दुर्गा नेहमी संकटाशी सामना करते. कालिका आणि चंडिका म्हणजे आपल्या घराचं रक्षण करणाऱ्या देवी. घराचं रक्षण कोण करतं? तर कालिका आणि चंडिका. पण या सगळ्या देवी जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा मला असं म्हणावंसं वाटतं की स्त्री म्हणून स्त्रीचा सन्मान व्हावा. असं अजिबात म्हणू नको ती स्त्री आहे ना, तिला काहीच येत नाही. उलट स्त्री हीच घराला जोडते आणि तोडते पण. योगदान घरामध्ये फार मोठं असतं. त्याचप्रमाणे स्त्रियांचा सन्मान व्हावा मी जेव्हा म्हणते तसं देव कधी देव्हाऱ्यात नसतो, देव समोरच असतो. म्हणून आपल्या समोरच असतात, लक्षात ठेवा. आणि आपण की ह्या देव्यांचा आपण मनापासून करूया. परंतु जिवंत स्त्रीचा जेव्हा तुम्ही सन्मान कराल तरच ते हे नवरात्री उत्सवाचं सार आहे. म्हणजे सारांश काय? जिवंत स्त्रीचा सन्मान करा, हा सारांश आहे. आणि हेच संसार आपल्याला आपली आई देते. आई नेहमी काय म्हणते की तुला सासरी जायचंय. कधीच असं म्हणत नाही की पुरुषाला तुला सासरी जायचंय. मग आई काय शिकवते आपल्याला? तर आई म्हणते ज्या घरात जाशील ना ते घर जप. हे आपल्याला, म्हणून मी नेहमी म्हणते आई हा माझा पहिला गुरु आहे. कारण टाइम मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे 3 आपल्या उद्योगाचे गुणधर्म आपल्याला आईच सांगते. म्हणजे टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय? शेवटी उद्योगामध्ये किंवा कुठेही तुम्ही घराबाहेर पडत असाल तर घरचं करूनच जाता. म्हणजे टाइम मॅनेजमेंट स्त्रीच्या हातात असते. मनी मॅनेजमेंट, पुरुष समजा बाहेर नोकरी करत असला तरी सुद्धा पैसे आणून तो स्त्रीकडे देतो, घरातल्या स्त्रीकडे देतो. कसे वापरायचे हे मनी मॅनेज स्त्रीच करते. आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर HR म्हणजे पहिली गोष्ट, HRचा अर्थ काय? तर नाती जपणं. आणि ह्याच मूलमंत्र आपली आई आपल्याला देते. आणि म्हणून मी नेहमी म्हणते आई हा माझा गुरु. कारण नाती जपली ना तरच उद्योग वाढतो. आणि म्हणून आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून जिद्द तुमची साथ आमची आम्ही उद्योगिनी अशी एक स्लोगन आहे. जिद्द तुमची म्हणजे काय? काम तुम्हाला करायचंय, साथ द्यायला आम्ही तयार आहोत. आणि ते स्लोगन आमच्या आम्ही उद्योगिनीची. आणि आम्ही उद्योगिनी म्हणजे काय? तर आम्ही स्त्रियांना एकत्र राहायचा संदेश देतो. एकत्र राहिला तरच, म्हणजे आम्ही स्त्री शक्तीवाल्या आहोत, स्त्री मुक्तीवाल्या नाही. आणि म्हणून नेहमी म्हणते की एकत्र कुटुंब पद्धतीत जेव्हा आपण राहत असतो ना तेव्हा त्या स्त्रीला आपल्या, कारण का माझ्या सासूबाई नसत्या तर मला नाही वाटत मी उद्योगात आले असते. माझी मुलगी खरंच लहान होती. अशा वेळेला माझ्या सासूबाईंनी मला आधार दिला, माझ्या आईने मला उद्योगाचा वसा दिला. आणि म्हणूनच मी आई माझ्या
आनंदांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी. प्रॉब्लेम्स हे येतातच, पण प्रॉब्लेम्सना दूर कसं करायचं याची शक्ती तुम्हाला तुमचे गुरु देतात. आणि म्हणून स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे प्रॉब्लेम्स आयुष्यात चढ उतार येतातच. आता बघा, एवढं मोठं संकट आलंय, परंतु मी तर म्हणेन हे पण पॉझिटिव्ह दृष्टिकोन लक्षात घ्या. आता बघा, ज्योतिताईंनी आपल्याला या माध्यमातून जोडलं. का जोडलं? कोविड झाला नसता तर मला नाही वाटत आपण भेटलो असतो. म्हणजे हे जगच जवळ आलंय कोविडमुळे. आणि कोविडमुळे जग जवळ आलंय का मी म्हणते, आम्ही ना उद्योगिनीच्या माध्यमातून दर मंगळवारी आम्ही एक मीटिंग घेतो. आणि दर सेम मीटिंग आमची रेकॉर्डेड होती. आणि ते रेकॉर्डेड असलेली मीटिंग आम्ही उद्योगिनीचं YouTube चॅनल तुम्ही अवश्य तुम्हाला जास्तीत जास्त उद्योगाची रिलेटेड माहिती मिळेल. आणि म्हणून मी म्हणते, नमस्कार. तर आम्ही माध्यमातून हे जे त्याला तुम्ही अवश्य भेट द्या. तिथे वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकता येतील. आणि या YouTube चॅनलच्या माध्यमातून उद्योगाशी रिलेटेड, आणि म्हणून मी म्हणते की ह्या उद्योगिनीच्या माध्यमातून आम्ही एक 9 मेला एक वेगळीच कॉम्पिटिशन घेतली. कोणती घेतली माहितीये? आत्ता आपण मास्क, मी जरी आत्ता अशी बोलत असली तरी मास्क, जिथे मास्क असेल म्हणजे नो मास्क नो एंट्री अशी आत्ता सध्या एक स्लोगन आहे. म्हणजे मास्क लावूनच तुम्ही बाहेर पडा असं म्हटलं जातं. म्हणून आमच्याच महिलांच्या माध्यमातून आम्ही ही स्पर्धा घेतली. आणि मास्कची कॉम्पिटिशन असताना काय म्हटलं माहितीये? के रखना, म्हणजे की तुमचा चेहरा झाकून जाईल आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर अशा तऱ्हेने तुम्ही, म्हणजे का मी म्हणते की या माध्यमातून आम्ही चेहरा छुपा के रखना ही स्लोगन देऊन त्या स्लोगनच्या अंडर आम्ही मास्कची कॉम्पिटिशन घेतली. ही सुद्धा तुम्हाला आमच्या YouTube चॅनलमध्ये दिसेल. त्याचप्रमाणे 5 जून हा आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन. त्या दिवशी आम्ही कुठली कॉम्पिटिशन घेतली माहितीये? घरच्या घरी बगीचा करा ही कॉम्पिटिशन घेतली. कारण का, आपण बाहेर पडू शकत नव्हतो. त्यामुळे तुम्ही केलेल्या झाडाझुडपांची माहिती आम्हाला द्या आणि प्रत्येकाने एक तरी झाड लावा. म्हणजे पर्यावरणासाठी आम्ही तो दिला. आणि लहान मुलांना 13 वर्षाच्या आम्ही काय सांगितलं, जे आपल्याला कोविड संरक्षण देत आहेत त्या पोलीस मामा, डॉक्टर, नर्सेस हे आपल्याला मदत करणारे, त्यांच्यावरती एक ड्रॉइंग काढा. या मुलांनीही अतिशय चांगला प्रतिसाद दिला. मी हे का सगळं सांगते की जेव्हा अपॉर्च्युनिटी, मी तर म्हणते जिथे मंदी तिथे संधी. मंदी आता आहेच, परंतु पुन्हा आमच्या उद्योगिनींचंच उदाहरण देते. पार्ल्यामधल्या आमच्या गौरी टिकले यांचा जो ग्रुप आहे आमचा, त्यांनी 25 उद्योगिनींना एकत्र केलं. आणि त्या 25 उद्योगिनी सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहेत. अगदी छोट्यात छोटे प्रॉडक्ट्स बनवतात. 25 जणींनी मिळून 106 प्रॉडक्ट्स बनवतात. आणि घरपोच पार्ला, अंधेरी, तुम्ही मुंबईमध्ये जिथे राहत असाल अगदी गौरीला अवश्य फोन करा आणि घरपोच डिलिव्हरी घ्या. त्या स्वतः असल्या उद्योग म्हणून काय सांगितलं माहिती मी, की 30% म्हणजे 100रातले 30 रुपये आमच्या संस्थेला द्या. संस्थेला नको आहेत ते पैसे. 10 रुपये फक्त, 10% ऑफ द प्रॉफिट विल बी रिमेन विथ द संस्था आणि 20% विल गो टू दॅट लेडी. कोणाकडे जाईल 20%? कोण ते प्रॉडक्ट विकतायत त्यांना. म्हणजे घर बसल्या उद्योग तुम्ही तुमच्या सोसायटीतून ऑर्डरही घेऊ शकता आणि 100रातले 20 रुपये मिळवू शकता. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जेव्हा दुकानातून वस्तू विकत घेता ना तेव्हा असंच असतं
दुकानदारांना 20% मिळतात म्हणूनच दुकानदाराचं दुकान चालतं. मग तुम्ही तुमच्या मैत्रिणींच्या माध्यमातून सरळ तुम्हाला माहितीये यामुळे चितळे बंधूंनी सुद्धा आम्हाला डिस्ट्रीब्युशन दिले. आम्ही फक्त सोसायटीतून माल देतो, दुकानांना देत नाही. आणि त्यामुळे आता बघा, आज नवरात्र आहे, 9 दिवसाला आपल्याला 9 वेगवेगळे प्रसाद दाखवायचे. या वेळेला सुद्धा चितळे बंधूंचे प्रॉडक्ट्स तुम्ही दाखवू शकता आणि ते सुद्धा घर बसल्या तुम्ही विकू शकता. अशी अपॉर्च्युनिटी तुमच्या आयुष्यात आली. दिवाळीपर्यंत आपण तर सणांचे प्रियच आहोत. आपल्याला प्रत्येक सण, आता गौरीच्या बाबतीत मुद्दाम सांगते, गौरी म्हणजे पार्ल्याची, बरं का. गणपती बाप्पाच्या वेळेला गणपती बाप्पाशी रिलेटेड प्रॉडक्ट, मग डेकोरेटिव्हचे काही गोष्टी असतील, प्रसाद असेल. आता लोकमान्य सेवा संघाची ग्राहक पेठ सुरू होती 30 तारखेला. त्या 30 तारखेपासून 8 तारखेपर्यंत, 8 नोव्हेंबरपर्यंत लोकमान्य सेवा संघ विलेपार्ले इथे ग्राहक पेठ भरवण्यात येणार आहे आणि तिथे आमच्या विलेपार्ल्याच्या उद्योगिनीचा स्टॉल आहे. तुम्ही अवश्य त्याला भेट द्या. त्याचप्रमाणे तुम्हाला एक नवीन कल्पना सांगते. आपण जग जवळ आलो म्हणतो ना, तर याच्यामध्ये मत नावाची सिंगापूरची मैत्रीण आहे. त्या सिंगापूरची मैत्रीण तिथल्या तिथे म्हणजे सिंगापूरमध्येच प्रदर्शनं भरवत होती. 10 वर्ष पूर्णिमाताईंनी प्रदर्शनं केली, परंतु आता तिच्या लक्षात आलं ऍक्च्युली प्रदर्शनाला लोक कशी येतील सिंगापूरमध्ये किंवा दुसऱ्या देशांमध्ये. म्हणून तिने आम्हाला फोन केला, आम्ही उद्योगिनीला फोन केला आणि आम्ही उद्योगिनीच्या सहकार्यांनी, फिओच्या सहकार्यांनी, फिओ म्हणजे एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन आहे आपली गव्हर्नमेंटची, त्यांच्या सहकार्यांनी आम्ही एक्झिबिशन करतोय. आणि ऑनलाईन मध्ये तुम्हाला माहिती आहे फक्त व्हिडिओज दिसणार आहेत आणि 24 तास हे प्रदर्शन. तुम्हाला या प्रदर्शनाचं नाव आहे नमस्ते भारत. नमस्ते भारतला आपण अवश्य भेट. त्या साईटला जा. तुम्ही जेव्हा आतमध्ये एंट्री कराल तेव्हा तुमचं नाव, नंबर सगळं दिलं जाईल आणि रात्रीच्या वेळेला आपल्याकडे रात्र असेल पण अमेरिकेत सकाळ असेल. त्यावेळेला अमेरिकन लोक आली, कुठलेही आउटसाइड इंडियाचे लोक आली तर तरी सुद्धा फोन नंबर, ईमेल आय डी हा असला तर ती लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे ही एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे, ही संधी आलेली आहे. त्या संधीचा सदुपयोग करून घ्या. आणि मला खरंच सांगायला उद्योगिनींनी भाग घेतलाय. मुद्दाम एक उदाहरण देते. मानसी बिडकर ही पुण्यातली उद्योगिनी आहे आणि तिच्याकडे काय प्रॉडक्ट आहे माहितीये? अगदी आगळं वेगळं प्रॉडक्ट आहे. कारण माझा विषयच आहे महिला आणि उद्योग. नसते, लक्षात घ्या. महिला प्रॉब्लेम मधूनही पुढे जात असते. आणि या मानसी बिडकरनी LED लाईट्स बनवत होती. ती स्वतः इंजिनियर आहे, परंतु आता तिने काय केलेलं आहे तर UV लाईटचा वापर करून मानसीने एक छोटंसं मशीन बनवलेलं आहे. तुम्ही जेव्हा घरात येता तेव्हा घरामध्ये तुमच्या हातात किल्ल्या असतात, मोबाईल असतो, लॅपटॉप असतो, पर्स असते. या सगळ्या गोष्टी त्याच्यात टाका म्हणजे त्या गोष्टी डिसइन्फेक्टंट होणार, म्हणजे सगळ्या स्वच्छ होऊन बाहेर येणार घरात येणार तेव्हा. आता घरामध्ये तुम्ही पालेभाजी आपण धुवू शकत नाही, पालेभाजी त्याच्यात ठेवू शकता. त्याचप्रमाणे डॉक्टर्सना, डेंटिस्टना, नंतर ब्युटी पार्लर्सना, सिक्युरिटी गार्डच्या इथे जेव्हा सोसायटीमध्ये येतात तेव्हा, बँकांना, कारण कागद सुद्धा याच्यामधून जाऊ शकतो. कागद कुठून आलाय तुम्हाला माहिती नसतो. त्यामुळे सिक्युरिटी गार्डच्या इथे का ठेवा मी सांगितलं माहितीये? कारण सोसायटीमध्ये जेव्हा काही गोष्टी घेऊन येतात त्या गोष्टी आपण त्या मशीनमध्ये ठेवल्या. एवढंसं मायक्रोवेव्ह एवढं मशीन आहे, त्याच्यात तुम्ही ठेवलं तर तुमची गोष्ट स्वच्छ होणार, काहीही प्रॉब्लेम नाही कोणी कुठे हात लावलेला असला तरी. आणि त्यामुळे हा तुम्हाला एक संधी आहे आणि ते तुम्ही विकलत मशीन तर त्याच्यामध्येही काही पर्सेंटेज आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या ओळखीमध्ये तुम्ही रोज एक मशीन विका.
घर बसल्या उद्योग बघा, असे मी तुम्हाला वेगवेगळे उद्योग सांगणार आहे. दुसरी मानसी बिडकर ही पुण्यातली, दुसरी मैत्रीण ही कराडमधली. कराडमधल्या मैत्रिणीच्या आधी मी रत्नागिरीच्या मैत्रिणीचं सांगते. रत्नागिरीमध्ये हर्षदा पटवर्धन नावाची उद्योगिनी आहे. ती काय बनवते माहितीये? ती सॅनिटरी पॅड्स बनवायचं मशीन बनवते. बघा, मशीन बनवते. म्हणजे तुम्ही ते मशीन सकट, रॉ मटेरियल सकट जरी तुम्ही तुमच्या गावामध्ये घेतलं तर ही पण गरजेची गोष्ट आहे. सॅनिटरी पॅड महिलांना असणारी गरज. बचत गटाच्या महिलांनी संघटित होऊन एक मशीन घेतलं तर तुम्ही तुमचं हे प्रॉडक्ट विकू शकाल. आणि त्याच्यासाठी हर्षदा पटवर्धनच्या सगळ्यांच्या नंबरसाठी तुम्ही मला अवश्य फोन करा. माझा नंबर मी देतेच आहे. त्या हर्षदा पटवर्धननी सॅनिटरी पॅडचं मशीन दिलं. तुम्ही मशीनमधनं सॅनिटरी पॅड्स बनवली. पुढे काय? पॅड्स आपण कचऱ्यात टाकतो. पुन्हा ते चुकीचं आहे. मेरा भारत महान आपण जेव्हा म्हणतो ना, तसं स्वच्छ भारत अभियान हे आपल्या मोदीजींनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि म्हणून आमच्या कराडच्या मैत्रिणींनी सोनल भोसेकरनी काय केलं माहितीये? तिने इन्सिनेटर हे मशीन केलं. इन्सिनेटर म्हणजे काय? तर ते जे आपण पॅड कचऱ्यात टाकतो ते त्या इन्सिनेटरच्या मशीनवरती टाका. त्याची राख होणार आहे. म्हणजे कोणालाही ते उचलायला घाण वाटणार नाही. कोणताही कचरे उचलणारा माणूस सुद्धा किंवा आपण सुद्धा ते उचलून हे करू शकतो. म्हणजे प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक ऑफिसेसमध्ये, प्रत्येक बँकांमध्ये, रेल्वे स्टेशनमध्ये या मशीनची गरज आहे. कारण जिथे बायका तिथे हे प्रॉडक्ट गरजेचे आहे. म्हणजे इन्सिनेटरच्या माध्यमातून तुम्ही तुमची स्वच्छता घराची आणि भारताची आणि आपल्या सोसायटीची राखणार आहात. म्हणून मी अशी मशीन्स तुम्हाला सांगते. आता चौथं मशीन नाहीये, मशीन आहे आमच्या तिसऱ्या मैत्रिणीकडे. स्नेहल तिचं नाव आहे. तिचा सांगलीला कारखाना आहे. आणि या स्नेहलनी काय केलंय माहितीये? ती हँडग्लोव्ज आणि मास्क हे बनवण्याची तिची फॅक्टरी आहे सांगलीमध्ये. सोनल पयोध फॅक्टरी आहे. आणि सोनल अप्रतिम मास्क, अप्रतिम हँडग्लोव्ज बनवते. ते या फूड प्रॉडक्ट म्हणजे नेहमीच जाणारा आयटम आहे. तुम्ही विकू शकता. आणि हे सगळे प्रॉडक्ट्स आमच्याकडे आहेत बरं का. आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून आम्ही हे सगळे प्रॉडक्ट्स विकतोय. आमचं औरंगाबाद जे हे आहे, आमची संस्था आहे औरंगाबादमध्ये, त्या महिला उद्योगिनींनी एक दुकान काढलेलं आहे. आणि दुकानामध्ये तिथे आमच्या ज्योती दाशरथी म्हणून उद्योगिनी आहे, ज्या लीडर आहेत तिथल्या. त्या ज्योती दाशरथी ताईंनी काय केलं माहितीये? सगळ्या उद्योगिनींकडनं प्रॉडक्ट घेतात आणि तिथे विकलं जातो. आता याच्यामध्ये आपल्या आपण जेव्हा आता घरात आहोत तेव्हा ज्योतिताईंनी काय केलं? त्यांच्याकडे डेटाबेस होताच. मग त्यांनी विचारलं तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे, आणि ज्यांना जे पाहिजे ते त्यांना पुरवलंय. बघा, पुन्हा घर बसल्या उद्योग. तुम्ही कुठेही बाहेर जायची गरज नाही. तुम्हाला घरपोच डिलिव्हरी होणार आहे. आमची अशी औरंगाबादची ज्योती दाशरथी, नागपूरच्या आमच्या विजुताई आणि आमच्या कांचनताई गडकरी यांची एक संस्था आहे. आणि त्या संस्थेबरोबर आम्ही उद्योगिनी बरोबर टायअप आहे. विजुताई, कांचनताई यांनी काय केलं माहितीये? मास्क बनवून 50,000 मास्क त्यांनी दिलेले आहेत. आमच्याच उद्योगिनींनी बनवलेले. आणि त्याच्याबरोबर त्यांच्याकडे एक पेपर बॅगचं मशीन आहे. म्हणजे आता प्लास्टिक खटावमध्ये पेपर बॅगच्या माध्यमातून तुम्ही समजा पेपर बॅग बनवली तर तुम्हाला सगळ्या त्या पेपर बॅग्स देता येतील. आणि तसंच पेपर बॅगचं प्रॉडक्ट आमची सोनाली जे इथे मुंबईत बनवते, हँडमेड पेपरचा वापर करून करते. आणि त्याच्यावरती अप्रतिम कलाकारी म्हणजे हातामध्ये तिच्या कला आहे. आणि म्हणून ती अप्रतिम त्याच्यावरती ड्रॉइंग काढते. ते छान दिसेल असं. म्हणजे आपण कुठलाही प्रॉडक्ट देताना त्याला सजवून दिला तर ते असतं. आणि म्हणून मला म्हणायचं करत असताना मी म्हणते माहिती का, हे करताना आपण टाइम मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट बघितलं. पण प्रत्येकाने आपल्यावरती स्वोट अनालिसिस लिहा. स्वोट अनालिसिस म्हणजे काय?
तुमच्या स्ट्रेंथ काय आहेत, तुमच्या विकनेसेस कोणत्या आहेत. नंतर विकनेसेस म्हणजे काय, तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या लक्षात ठेवा. जबाबदाऱ्या कोणत्या आहेत त्या लक्षात घ्या. तुमच्याकडे छोटं बाळ असेल तर बाळाकडे दुर्लक्ष करून उद्योग अजिबात करायचा नाही. बाळ जेव्हा शाळेत जायला लागेल तेव्हा उद्योगाला लागा. त्यामुळे विकनेसेस काय आहेत ते लक्षात घ्या. ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी, म्हणजे संधी कोणती मिळते ती ग्रॅब द अपॉर्च्युनिटी, म्हणजे संधीचा सदुपयोग करा. आणि टी म्हणजे थ्रेट्स. म्हणजे काय, थ्रेट्स म्हणजे बेसिकली अडथळे. अडथळ्यांची शर्यतच आपण खेळत असतो. लहानपणी अडथळ्यांची शर्यत खेळ. त्यामुळे टिकवून म्हणजे लावताना संसाराकडे दुर्लक्ष न करता घरचं सांभाळून उद्योग करा असं माझं म्हणायचंय. आणि हे सर्व करत असताना पेपर वर्क इज अ मस्ट. तुम्ही जेव्हा उद्योगाला सुरुवात कराल तेव्हा पहिल्या दिवशीपासून नाही तर कोल्हापूरच्या एका उद्योगिनीने मला सांगितलं होतं, या येतात आणि या हाताने अतिशय चुकीचं आहे. रोजच्या रोज बँकेत पैसे टाका, ती देऊ शकते, पण तुमचा करंट अकाउंट असला पाहिजे. रोजच्या रोज पैसे टाका, जेवढे पैसे येतात ते पैसे टाका. आणि चेकनीच पैसे कोणाला द्यायचे ते द्या. लक्षात ठेवा बरं का. आता याच्यामध्ये मुद्दाम मी तुम्हाला सांगते की पैसा कधीच चंचल असते लक्ष्मी. कसा साठवायचा हे आपणच शिकायचंय आपल्यासाठी. आणि म्हणून मी नेहमीच म्हणते की हे करत असताना तरी मनी मॅनेजमेंट तुमच्या हातात आहे. लक्षात ठेवा. आम्ही ताट वाढलाय, हात तुमचेच लागणार आहेत, म्हणजे कष्ट तुम्हालाच करायचे. लक्षात ठेवा. आणि म्हणून मी म्हणते की हे सगळं करत असताना नील बेव्हरेजेस नावाची आमची एक उद्योगिनी आहे. नील बेव्हरेजेस हे ब्रँडचं नाव आहे बरं का. आणि ती काय करते माहितीये का, नील बेव्हरेजेस मध्ये सगळे इन्स्टंट प्रोडक्ट्स आहेत. अगदी इन्स्टंट चहा, कॉफी, शहाळ्याचं पाणी, सरबत, नुसतं पाणी टाका प्रॉडक्ट. म्हणजे नील बेव्हरेजेस हे इन्स्टंट चहा पण देतं. फक्त गरम पाणी टाका, चहा रेडी अशी. आणि ती मशीन्स पण देते बरं का. आमची नील बेव्हरेजेसची ताई आहे अपर्णा, ती मशीन्स म्हणजे चहाची जी बाहेर मशीन्स बघता चहा कॉफीची, ती नील बेव्हरेजेसच बनवतं. नंतर आमची पूजा देसाईचं मँगो पल्पची फॅक्टरी आहे रत्नागिरीला. आणि त्या मँगो पल्पला ती एक्सपोर्ट सुद्धा करते. जपानला एक्सपोर्ट होतो तिचा. मँगोशी रिलेटेड सगळे प्रॉडक्ट तिच्याकडे. सावंतवाडीचे आमचे काका आहेत. सावंतवाडीचे काका काय बनवतात माहितीये, त्यांनी नारळाची वडी इतकी सुंदर बनवलेली आहे की तोंडात घातली की विरघळते. नारळाची वडी नुसती नारळ नाही, मँगो पल्प मिक्स 3 महिने राहते अशी आहे. मुद्दाम तुम्हाला आम्ही सांगते, आमच्या माध्यमातून आम्ही आमच्या दुबईच्या उद्योगिनीला बोलावलं होतं. ज्यांचं तिथे दुकान आहे दुबईमध्ये, आमच्या उद्योगिनींचा माल त्यांना पुरवते. मी एक्सपोर्ट सुद्धा करतो उद्योगिनी. तुम्ही जे बनवाल ते मधुराला सांगा, मधुरा एक्सपोर्ट करू शकेल तुमच्या प्रॉडक्टची. मात्र पेपर वर्क पाहिजे, तुमचा जीएसटी नंबर पाहिजे आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट लायसन्स पाहिजे. तुमच्याकडे नसेल तर आमच्याकडे, आम्ही उद्योगिनीकडे आहे, आम्ही नक्कीच तुम्हाला मदतीचा हात देऊ. आणि ओम पिके ट्रेडिंगची जशी ताई आहे त्याचप्रमाणे म्हणजे पूजा देसाईचा जपानला सुद्धा माल जातो. सावंतवाडीच्या काकांचं मी सांगितलं तसं लंडनला दाम्पत्य आहे. मृणाल कुलकर्णी आणि प्रसन्न कुलकर्णी नावाचे दोघं नवरा बायको आहेत. मृणाल कुलकर्णींनी व्यवसाय 18 वर्षापूर्वी सुरू केला. आपले मराठी दृष्टीने व्यवसाय सुरू केला. आणि आता आय एम हॅपी टू शेअर विथ यू 18 वर्षात 36 प्रॉडक्ट्स त्यांच्याकडे आलेले आहेत. बघा किती कष्ट करतायत. म्हणून मी म्हणते की कुठलीही गोष्ट करायची असेल तर कष्ट हे करायलाच पाहिजे. कुठलीही गोष्ट अशी साधी सरळ सोपी मिळत नसते. आणि म्हणून पूर्वी उद्योग आधार काढा असं मी म्हणायची.
आता उद्योग आधार नाही, आता उद्यम रजिस्ट्रेशन काढायची गरज आहे. कारण MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसच्या माध्यमातून तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन. त्याचप्रमाणे उद्योगिनी असाल तर तुम्ही उद्यम सखी हे पण पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन. एक छान मी तुम्हाला सांगते, ऑनलाईन फ्री मध्ये ठेवले आहेत. कोणीही पैसे मागितले तर देऊ नका. रजिस्ट्रेशन सुद्धा फ्री आहे, उद्यम सखी पोर्टल सुद्धा फ्री आहे, आणि MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला ऑर्डर सुद्धा मिळू शकेल. आणि B2B साठी NSIC च्या अंडर तुम्ही रजिस्ट्रेशन, मात्र पैसे भरायला लागतात NSIC च्या माध्यमातून. तुम्हाला नक्कीच व्यवसाय मिळेल. काही ठिकाणी पैसे आहेत तिथे आहेत, पण बाकी सगळी पोर्टल तुम्हाला फ्री आहेत. मुद्रा योजनेच्या माध्यमातून पूर्वी 10 लाखापर्यंत कर्ज मिळत होतं, आता 20 लाखापर्यंत कर्ज मिळतं. बघा बरं का, तुम्ही पहिल्यांदा नवीन असाल तर 50,000पर्यंत मिळायचं, आता ते ₹1,00,000पर्यंत मिळत असेल. मी जुने फिगर्स तुम्हाला सांगते. 50,000 नवीन उद्योजकांना मिळतं, 5 लाख जरा तुमचं 4-5 वर्ष झालं असेल तर मिळतं, आणि त्याच्यानंतर 10 लाखापर्यंत कर्ज हे तुम्ही एस्टॅब्लिश असाल तर मिळतं. याला कुठलीही कोलॅटरल सिक्युरिटी लागत नाही. आणि मुद्रा योजनाचा लाभ जास्तीत जास्त उद्योगिनींनी घ्या असं मला वाटतं. नंतर स्टँडअप आणि स्टार्टअप योजना. स्टँडअप मध्ये पुन्हा उद्योगिनींना एका प्रत्येक ब्रांच हेडला एक, अशा तऱ्हेने प्रत्येक बँकेच्या ब्रांचमध्ये महिला उद्योगिनींसाठी तुम्हाला 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज मिळू शकतं. पण त्याला GST लागेल, तुमचं रजिस्ट्रेशन लागेल, सगळे पेपरवर्क लागेल. कारण 1 कोटी रुपये असे कोणी देणार नाही. आणि त्याच्यासाठी तुम्ही स्टँडअप योजनेचा पण फायदा घ्या. स्टार्टअप म्हणजे काय की जे अगदी नवीन असेल तर ते स्टार्टअपच्या अंडर येतं, आणि त्या दृष्टीने ते पण योजनेचा लाभ घ्या. तुमच्या हातात कला असेल, KVICच्या अंडर सुद्धा तुमच्या हातात कला असेल तर तुम्ही KVICच्या अंडर तुम्ही रजिस्ट्रेशन करा. आमच्या KVIC मधली आहे जी प्रज्ञा आता रिटायर झाली आहे KVIC मधनं, परंतु चा उद्योग करते, आणि ती टू शेअर विथ यू ती PPE किट. तर मगाशी त्याप्रमाणे राज्यातील उद्योग धोरण हे 2017 मध्ये आलेलं आहे, की ज्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः उद्योजक पाहिजे, महिला तुम्ही पाहिजे, आणि तुम्ही असाल तर तुमच्याकडे कमीत कमी 10 बायका म्हणजे 10 माणसं कामाला असतील तर त्याच्यातले 5 लोक, बेसिकली 5 तरी महिला कामगार पाहिजे. या 2 गोष्टी असतील तर महिला धोरणामध्ये काय आहे माहितीये, तुम्ही जे फॅक्टरीला इलेक्ट्रिसिटी वापरता त्या इलेक्ट्रिसिटी मध्ये बेसिकली प्रत्येक युनिट मागे 1 रुपया कमी तुम्हाला लागणार आहे. बघा, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं तुमचं 1000 युनिट्स वापरत असाल तर 1000 रुपये तुमचे कमी होणार आहे. त्याप्रमाणे रेट ऑफ इंटरेस्ट ऑफ द बँक विल बी लेस, हे लक्षात घ्या. आता दुसरं मी तुम्हाला सांगते की आता E-लर्निंग का जमाना आहे. म्हणजे काय, E-लर्निंगमुळे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी घर बसल्या शिकू शकता. क्लासेस आहेत. नंतर मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की या सगळ्या योजना असताना आमच्या वनिता दंडे म्हणून औरंगाबादच्या आहेत, त्या कॉस्मेटिक प्रॉडक्ट बनवतात आणि ॲलोवेरा पासून त्या प्रॉडक्ट बनवतात. अप्रतिम प्रॉडक्ट त्यांचा आहे. त्यामुळे असे आपले प्रॉडक्ट्स वेगवेगळे असले तर तुम्हाला त्याचा नक्की आणि त्याचा फायदा होणार आहे. लक्षात ठेवा. हे करत असताना मी काही मुद्दामून उदाहरणं देणार आहे. सर्व्हाइव्ह, रिवाइव्ह अँड कम विथ द न्यू आयडिया, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सर्व्हाइव्ह म्हणजे सातत्य पाहिजेच तर तुम्ही सर्व्हाइव्ह होणार आहात.
काहीतरी वेगळा विचार करा आणि कम विथ द न्यू आयडियाज. म्हणजे काय, काहीतरी वेगळेपणा पाहिजे. ई कॉमर्स, ई मार्केटिंग, ई क्लासेस ही सगळ्या गोष्टींची गरज आहे. तुम्हाला माहिती आहे, तुमच्याकडे हातात जी कला असेल त्याच्याबद्दलही तुम्हाला सरकारकडून मदतीचा हात मिळतो. म्हणजे काय, स्किल डेव्हलपमेंट. तुमच्या हातात जी कला आहे त्याच्या स्किल डेव्हलपमेंटच्या अंडर, DC हँडीक्राफ्टच्या अंडर तुम्ही जाऊन हे करू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता. DC हँडीक्राफ्टच्या अंडर तुम्ही तुम्हाला, परंतु ऑनलाईन जाऊन करायचं आहे तुम्हाला. आणि म्हणून मी म्हणते की पॅशन, काहीतरी आवड पाहिजे. नंतर फोकस, म्हणजे तुमचा कुठलाही बिझनेस असला तरी तो फोकस करा आणि रिव्ह्यू करा. तुमचा बिझनेस कसा चाललाय हे चाललाय असं नाही चालणार. आणि रोडमॅप ठरवा. तुमच्या उद्योगाचा एक रोडमॅप करायची गरज आहे. पुढे मी काय करणार आहे हे महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे, आता स्वदेशी काम मी म्हणते, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यावेळेला विदेशी कपड्यांची होळी केली होती. मग आपण चायनाला कुठलेही चायनीज प्रोडक्ट्स वापरू नका. आणि त्याच्यासाठी आपण मेरा भारत महान म्हणा. आणि म्हणून नमस्ते भारतला नक्की भेट द्या. 29 तारखेपासून 7 तारखेपर्यंत ऑनलाईन प्रदर्शन आहे, त्याला भेट द्या. तिथून तुम्ही आपल्या महिलांचेच प्रॉडक्ट्स विकत घेतलेत किंवा होलसेलनी जरी घेऊन तुम्ही विकलेत तरी चालणार आहे. आणि ते करत असताना एक लक्षात ठेवा, प्लॅनिंग म्हणून आवड, निवड आणि सवड. मग निवड परफेक्ट होईल आणि मग सवड मिळेल. आणि हे करत असताना वेबिनार ही एक संधी आहे. तुम्हाला माहिती आहे, आम्ही यंदा आम्ही उद्योगिनीचं बुक कसं काढलं, प्रिंटला नाही, ऑडिओ बुक काढलं. नवीन कन्सेप्ट ऑडिओ बुकच्या माध्यमातून. तर अशा तऱ्हेने आपण वेगवेगळ्या गोष्टी करत गेलो. तुम्हाला मगाशी जशी मुद्रा योजना सांगितलं तसं चीफ मिनिस्टर रोजगार योजना ही सुद्धा आहे. चीफ फंड मधून तुम्ही DC म्हणजे DIC कडे जा आणि DIC म्हणजे जिल्हा उद्योग केंद्र कडे जाऊन सगळं व्यवस्थित माहिती दिली तुम्हाला 50 लाखापर्यंत. म्हणून कुठल्याही गोष्टी करत असताना चांगल्या तऱ्हेने काम करा. आणि म्हणून मगाशी जसं तुम्हाला कुलकर्णीबाईंचं उदाहरण दिलं तसं अमित वाईकर म्हणून आमचा एक चायनामध्ये एस्टॅब्लिश झालेला उद्योजक आहे. त्यांनी दोघांनी आणि हे पण आमच्याकडे भाषणाला येऊन गेले. नंतर तुम्हाला माहितीये, आपण फुलं आता हे सुरू झालेले, रोटी, कपडा आणि मकान ह्या 3 गोष्टी लागणाऱ्या आहेत. रोटी म्हणजे खाद्यपदार्थ, अन्नपूर्णा आपण असतोच, पण ते नीट करायला पाहिजे. तुम्हाला एक टिप म्हणून देते, जे इन्स्टंट प्रॉडक्ट विकलं जातं ना, आता याच्यामध्ये मी मुद्दाम चितळ्यांचंच उदाहरण देते. गुलाबजाम मिक्स आणि चितळ्यांचं हे 2 प्रॉडक्ट तुम्ही घरी तुम्हाला बाजारात चांगला वाव आहे. हा एक तुम्हाला प्रमाणे म्हणजे रोटी, खाद्यपदार्थ, कपडा म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या, लेडीज अंडरगार्मेंट्सचा व्यवसाय सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चालतो. आमची एक उद्योगिनी आहे पेंडसे नावाची ठाण्यामध्ये. तर ती पेंडसे ताई, हिचं फक्त लहान बाळांचे कपडे आहेत. आता बघा, लहान बाळं रोज जन्माला येत आहेत. लहान बाळ म्हणजे ही पण गरजेची गोष्ट आहे. कपडा आणि मकान म्हणजे घर. मी तर म्हणेन जास्त जागा असेल ना तर तिथे सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्या महिला नोकरी करण्याच्या किंवा उद्योगाच्या दृष्टीने इथे आलेल्या आहेत किंवा शिकायला आलेले आहेत, त्याला तुम्ही जागा द्या. म्हणजे काय होईल माहितीये का, त्यांना जागा दिली, त्यामुळे त्यांना जागा दिली किंवा तुमचं ऑफिस मोठं असेल तर त्या ऑफिसमध्ये जरी म्हणजे आता दादर स्टेशनच्या समोर तिथे सर्व्हिस सेंटर तुम्ही सुरू करू शकता. आता कोणीही लांब जाणार नाही.
जवळ असलेल्या जागेचा सदुपयोग करा, वापर करून घ्या. आणि अशा तऱ्हेने वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. फक्त त्या अपॉर्च्युनिटीचा सदुपयोग कसा कराल हे तुमच्या हातात आहे. नंतर मी तर म्हणेन फॉरेन लँग्वेज ही पण एक अपॉर्च्युनिटी आहे. एखादी तुम्हाला फॉरेन लँग्वेज येत असेल तर त्याचा तुम्ही वापर करून ट्रान्सलेशन करू शकता. परदेशी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दुभाषा म्हणून काम करू शकता. आमची जयश्री देसाई नावाची उद्योगिनी आहे, जी खरी स्वतः प्रेस रिपोर्टर आहे, परंतु ती ते असताना ती हिंदी, मराठी, इंग्रजीवरती प्रभुत्व असल्यामुळे कोणत्याही भाषेमध्ये कधीही ट्रान्सलेशन करू शकते. आणि तिचा सत्कार आहे म्हणून मी मुद्दामून तिचं नाव घेते. जापनीज येत असेल, संस्कृत येत असेल, आमची पिंकी देसाई म्हणून तिला जर्मन येतं, ती क्लासेस स्वतः घेते. पण बाकी सगळ्या गोष्टींसाठी ती त्या उद्योगिनींना तिने एकत्र केलंय वेगवेगळ्या भाषेतल्या, आणि तिने दुभाषा म्हणून काम करायचे किंवा क्लासेसचं काम करते पुण्यातली. म्हणजे असं कोणतंही तुम्ही करू शकता, फक्त मनात पाहिजे. आणि मनात असलं तर तुम्ही करू शकता. शिकत असाल तर तुम्हाला युनिफॉर्म बनवणं हा सुद्धा खूप मोठा उद्योग आहे. तुम्ही जेम वरती रजिस्ट्रेशन करा. मुद्दामून जाता जाता एकच सांगते, जेम म्हणजे काय, गव्हर्नमेंट ई मार्केट, याच्यावरती रजिस्ट्रेशन केलं असलं तर तुम्हाला जेममुळे सरकारमधून 20% ऑफ द सरकारचा बिझनेस मिळू शकतो. अगदी RCF, रेल्वे या सगळ्यांना तुम्ही माल पोचवू शकता, पण जेम रजिस्ट्रेशन असलं तरच. आणि म्हणून मी मानसी बिडकरचं सांगते, जे मायक्रो स्किल नावाचं त्या मशीनमुळे तिचं जेमचं पण रजिस्ट्रेशन आहे. त्यामुळे तुमच्या ओळखीने तुम्ही पार्लर, बँका या घर बसल्या उद्योग होईल. आणि हे सगळं करत असताना जाता जाता एकच सांगते की उजाडलं बघ किती छान सांगितलंय माहितीये. अन्नपूर्णेबद्दल सांगून मी आता हे करणारे. त्या काकू ज्या होत्या, कमलाकर देशपांडे म्हणून काका आहेत, त्यांनी लिहिलं होतं. आणि काकू देशपांडे ज्या होत्या त्यांच्या हातात अतिशय छान बनवण्याची कला होती. त्यामुळे ते काय म्हणायचे माहितीये की काकूंच्या हातात कला असल्यामुळे बँड्रा 4 प्लेट इडल्यांची पहिली ऑर्डर घेतली. कोणाची माहिती, हायस्कूल इडल्यांची ऑर्डर घेतली. आता काका काकू दोघेही नाहीयेत, परंतु 4 त्यांची बँड आहे. तुम्ही मनात आणलं तर सगळं करू शकता. आणि म्हणून मी नेहमी म्हणते की सगळं करत असताना इच्छाशक्ती ज्याच्याजवळ असते त्यालाच प्रतिभावान म्हटलं जातं. इच्छाशक्ती तुमची पाहिजे. प्रयत्नांची पराकाष्ठा अंतःकरणाच्या अभिव्यक्तीसाठी असते. या सर कधीही नसावा. म्हणजे काय, प्रयत्ने वाळता तेलही गळे, तसं असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी नाही. तुम्ही जेव्हा कष्ट कराल तेव्हाच तुम्हाला सगळं मिळणार आहे. आणि म्हणून 12 महिने 24 तास फक्त उद्योग 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 हे जेव्हा मनात येईल तेव्हाच तुम्ही पुढे जाऊ शकाल. आणि म्हणून शिवखेरा काय म्हणतो माहितीये, विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली. म्हणजे ते वेगळ्या तऱ्हेने सादरीकरण करतात. याच्यामध्ये सतत विकास आणि प्रगती हा जगाचा नियम आहे, लक्षात ठेवा. आणि हे करत असताना काम करणारा उपाशी कधीच मरत नाही. कृती करणाऱ्याला कसलीच कमतरता भासत नाही. प्रत्येक संकटावरती मात करता येते. आणि हे करत असताना वैभव आणि नशीब याचा काहीही संबंध नाही. नशीब तुमचं तुम्हाला घडवायचंय, लक्षात ठेवा. आणि स्वतःत बदल घडवावा, स्वतःला सुधारावे तर घेईल. म्हणजे तुम्ही स्वतःला बदला, तुमचं नशीब बदलायला तुम्हीच कारणीभूत आहात. आणि म्हणून तुमचं नशीब बदलवू शकाल
परंतु इच्छा असेल तर. आणि म्हणून मी म्हणते, जिद्द तुमची, साथ आमची, आम्ही उद्योगिनी, आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उद्योगिनी, आणि जय. आज आपली नवरात्रोत्सव आहे, त्यामुळे देवीला नमस्कार करून आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.